Hare
धन्य आहे बेटा. विठाल विठाल ज्या आपण पावन भूमीमध्ये आलेलो आहोत ती भूमी पावन, नवे नवे इथला देवही पावन आणि आपल्यालाही पावन करून टाकेल. धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा. काय महिमा वर्णव, शिव अवतार तुझी धरुणी, शिव अवतार तुझी धरुणी. गेले त्रैलोक्य पावन. समाधी त्र्यंबक शिखरी कुठे घेतली? समाधी त्र्यंबक शिखरी. आणि मग मागे ब्रह्मगिरी, मागे शोभे ब्रह्मगिरी. मागे कोण? ब्रह्मगिरी शोभतय. आणि सज्जन हा पुढे अभंग लिहिलेला आहे. निवृत्तीनाथांच्या चरणी शरण एका जनार्दन. शिव अवतार धरोगी तू केले पावन. पावन पांडुरंग करू प्रथम नमन. खरोखरच तुम्ही पूर्ण गौरवशाली भारताचे भाग्य विधाते आहात. कारण माझ्या सख्याच्या वारीला पायी आला तुम्ही. धन्य आज दीन संत दर्शनाचा, धन्य आज दीन संत दर्शनाचा, धन्य आज दीन संत दर्शनाचा, धन्य आज दीन संत दर्शनाचा. अनंत जन्मीचा अनंत जन्मीचा
दर्शनाचा नवे नवे निवृत्तीनाथांचा आपल्याला दर्शन होतोय आणि ते दर्शन आजची एकादशी आहे. दुसरा आजची काय तिळगुळ मकर संक्रांत आहे आणि दोन्हींचा मेळ आपण घरी नाही बसलो. आणखीन गोड आहे या मंडळीने काय सांगावा, जेवढं वर्णन करावा तेवढं थोडंच आहे. जेवढं वर्णन त्यातल्या त्यात तुमचं वर्णन माझ्या प्रभूचं वर्णन आहे. विठाल विठाल आणि निवृत्ती दादांना धन्यता कशामुळे दिलेला आहे? शिवाचा अवतार तूच आहेस. शिवाचा अवतार आणि तुम्ही कुठे समाधी घेतलेली आहे तर आपल्या या त्र्यंबकेश्वरला आणि पाठीमागे ब्रह्मगिरी आहे. आणि याला नमस्कार कोण करतात? एकनाथ महाराज करतात. त्याच्यामुळं आपल्याला ते वर्णन ऐकायला पाहायला खूप सुंदर गोड वाटेल. तर आज दुसरं कोणाचं वर्णन नको. विठाल विठाल आणि आजची आपली एकादशी असल्यामुळे बरोबर आहे. पण इथे अधिष्ठान शिव भोळा चक्रवर्ती कुठून आणली? पिंपळगावची मोर ते त्र्यंबकेश्वर इथपर्यंत तुम्ही पायी चालत चालत आला. वा धन्यता आहे तुम्हाला. तुमच्या जीवनामध्ये विशेष धन्यता. जो चालतो ना याचा पुढे येत त्याचा अन्नपचन पण चांगला होतो, तर राहतो पण तंदुरुस्त. सुदाम महाराज गायकवाड यांच्या पूर्ण कृपेच्या आशीर्वादाने बाबांची, आता मागाशी महाराजांना विचारलं, बाबांची तब्येत न बरोबर म्हणून ते तिकडे आहेत, पण त्यांचा आशीर्वाद आपल्याकडेच आहे. त्यांचा आशीर्वाद आपल्याकडेच आहे. आशीर्वाद कुठे बाजूला जात नाही. सुरेश महाराज बांगर म्हणजे हे खरे शिल्पकार आहेत. सगळे ज्यांची नावं घेतोय. सुरेश महाराज बांगर, नितीन महाराज कदम,
ज्ञानेश महाराज काळे, देवीदास महाराज कुट्टे 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 आणि तुम्हाला आपल्या या वर्षी जी शोभा वाढलेली जे अवर्णनीय शोभा आलेली ती कशामुळं दिंडीसाठी रथ दिलेला आहे. ज्या महापुरुषांनी ते म्हटलेले मेरे लिए कुछ खर्च करके तो देख, तेरे लिए कुबेर का भंडार खोल दूंगा तो मुझे नहा का देना. माझ्यासाठी खर्च करून तर बघ, खरोखरच ज्या तात्याची आई किती भाग्यवान असेल, वडील किती पुण्यवान आहे. माता पिता यांच्याकडून आजचे अन्नदाने आणि ज्या महापुरुषांच्या कडून रथाचा हे सगळं खर्च ते कुठे आई आहे का इथे रान आहे. सगळ्यांना दर्शन पाहिजे ना, तुम्ही उभा राहून आम्हाला सगळ्यांना दर्शन होईल. आणि अशी भाग्यशाली माता टाळ्या वाजव बघू आई करता. आणि हे मुलाला असं आड आल्याने नका देऊ. खरोखरच त्या मुलांच्या पत्नी आहे, तिने हवा नाही काढली बोल नका देऊ असं काही बोलल्या. आईने पण त्याला सहकार्य केला. आणि तुम्ही केव्हा करता, तो काही गॉगल लावून बसला नाही. त्याला माहिती आहे त्याच्याकरता खर्च करतात ना, तो तुम्हाला अखंड तुम्हाला यश देईल. शंकर महाराज काठे, जीवन महाराज गालवे आजचे अन्नदाते. वरती लिहिलं होतं ना तसं. बरं आजचे अन्नदाते त्यांना माणूस विचारतो करे आम्ही रथ दिले नाही अन्नदात्यावर घालवतात म्हटली. हे काय प्रकार आहे. धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा. ज्या स्थळाला, ज्या ठिकाणाला, ज्या पवित्र भूमीला आपण आलेलो आहोत, आपलं परम भाग्य आहोत. आणि या परम भाग्यामध्ये तुम्ही आपण सर्वजण सामील झालेलो. विठाल विठाल. आणि आता समोर जे शूटिंग करतात, रात्री त्या महात्म्याने सांगितलं कीर्तनकाराने, हे ओरिजिनल सेट आहे. एका पैसे बिशे नाही घेत शूटिंग करायचे. त्यांना आवड आहे. त्याच्या 25-25 गाड्या आहेत. आणि आजही आम्हाला अखंड महाराष्ट्रावर गाडी ड्रायव्हर पेट्रोल जर नाही जमला स्वतःला आता ड्रायव्हर देतात. आणि आज ते स्वतः आल्यात आणि कॅमेरा घेऊन आलेत. बाबा इथे रेंज नाही, आपल्याला प्रभूच्या चिंतनाचा व्यक्तीचा मोठेपणा होण्यासाठी नाहीये. आणि ती गोष्ट त्याने याच्यामध्ये युट्यूबला दाखवणार ते. आणि त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. त्यांना अखंड विजयी लक्ष्मी होऊ प्राप्त अखंड. आणि सज्जन आपण देवाकरता दान धर्म करायचं असतं. आणि यांनाही मी बोललो का आम्ही सेवा करणार, बाकी सेवाई इथं पण हात मांडला
तर आपल्याला मग जागावरती नरकात बी देणार नाही. विठाल विठाल. आजच्या अभंगातून नाद बाबा सांगतात की या निवृत्तीनाथांना धन्यता देतात. धन्यता देतात ज्या वेळेला आळंदीला ज्ञानोबारायांनी समाधी घेतली. सोपन काकांनी कुठे सासवडला समाधी घेतली. मुक्ताईने कुठे आकाशात विलीन गेला. आणि मग राहिलो मी तो एकटाच. पंढरपूरला गेले, पांडुरंगासमोर उभे राहिले. उभे राहिल्यानंतर पांडुरंगाला विचारलं, तेव्हा आता मला राहत नाही. आमची सगळी भावंड बहीण सर्वांनी समाधी घेतली, मग आम्हाला राहत नाही. मग मला वाटते मी समाधी त्र्यंबकेश्वरला घ्यावीशी वाटते. पांडुरंगा स्मित हास्य करून होकार आरती दिला. होकार आरती दिल्यामुळे मग एक काम करायला लागेल. पांडुरंगाने तिथून निवृत्तीनाथांना स्वतः विमानात बसून सांगितलं, चला आपण त्र्यंबकेश्वर जाऊ. जाता येता येता कुठे वणीच्या देवीकडे निवृत्तीनाथाने काय केलं, तिथे सांगितलं आईचं दर्शन घेऊया. सगळे साधू संत मुलींनी सगळ्यांनी त्या देवीचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर आईकडनं आशीर्वाद मागितलं. आणि आशीर्वाद मागितल्यानंतर मी यशस्वी व्हावा, या समाधीमध्ये मी यशस्वी व्हावं, माझं मन बुद्धी चित्त विचार तर्क कुठेच बाजूला जाऊ नये म्हणून त्या सप्तशृंगी मातेकडनं सुद्धा आशीर्वाद घेतला. असा नाही करायचा कोणाकडून आशीर्वाद नाही, सगळ्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो. तो आशीर्वाद घेतल्यानंतर मग निवृत्ती दादा या त्र्यंबकेश्वरला आले. आणि त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर समाधी घेताना तर उद्याचा दिवस आहे, आज जास्त वर्णन नकोय आणि थोडस पण व्हायला पाहिजे. परंतु त्याचा महिमा काय आहे आणि काय महत्व आहे अभंगाचं पहिलं चरण. निवृत्ती देवा आपल्याला कोणी काय नाही आलं तर आपल्याला का दंड करणार आहेत का? नाही. कसं आलं
सारंगीच्या वारीला जातो तसा नाथांच्या वारीला जाऊया. आणि इथं आल्यानंतर जरी नाही प्रत्यक्ष दर्शन भेटलं तरी कळस दर्शन होतो. आणि कळस दर्शन नाही झाला तरी तुमच्यामध्ये तो परमात्मा विखुरलेला आहे. आणि त्या परमात्म्याचं दर्शन होण्याकरता विठाल जन्म मरणात वारी अरे आता संकट वारी खरी वारी ती आहे. ही पण वारी बरोबर आहे. आणि ती कळण्याकरता समजण्याकरता संतांची संगत व्हावा लागतो. आणि संतांची संगत झाली का पेडा पार होतो. पण आता तुम्हाला सांगून कितपत जमल. विठाल विठाल प्रदक्षिणा करताना निरोपी ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई आणि रुक्मिणी माता विठ्ठल पंत हे प्रदक्षिणा घालत होते. आणि प्रदक्षिणा करता करता गहिनीतच वाघाची डरकाली फोडली. आणि डरकाली फोडल्यानंतर सगळी पळापळ झाली. आणि निवृत्तीनाथ हे सुद्धा पळायला जाणार तर अशा ठिकाणी लपून बसले होते का ते वाघ रूपीन कोणी गहिनीनाथाने ओळखलं. बेटा तू इकडे ये, तू इकडे ये. आणि मग तुम्ही कोणी वर गेलेले आहेत का? जे गेलेले असतील तिथे त्यांना एकांतामध्ये रामकृष्णाने सांगितलं असेल मग कुठला जप दिला असं. मुख हले ना कंठ हले मुख हले ना कंठ हले जीवाना स्मरेला जीवाना स्मरेला ज्याला वाटतं आम्हाला माहित व्हायला पाहिजे. आज ऐका मुखी नाम हाती मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष साक्ष बहुतांची मुखामध्ये नाम हातामध्ये मोक्ष भगवान परमात्मा आपल्याला तो
माणूस देत असतो, तो देत असताना आपल्याला कळलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आणि तोच जप गहिणीला जपत होते. हंस ब्रह्मा अत्री दत्तात्रयानंतर मच्छिंद्र गोरक्ष गहिणी. मग गहिणीने निवृत्तीला सांगितलं, म्हणून तर त्यांचा महिमा अलौकिक वाढला. अगोदरच वैराग्यशील होते आणि नाम भेटल्यामुळे तुम्हाला सुद्धा जर त्याची माहिती झाली तुम्ही सुद्धा टन उरलं, अरे बापरे व्हॉट इज दिस, काय आहे. आणि ते समजण्यासाठी ही वारी आहे, ते समजण्यासाठी पारायण आहे, ते समजण्यासाठी कीर्तन आहे, ते समजण्यासाठी तीर्थ आहे, ते समजण्यासाठी आपण जन्माला आलेलो आहोत. आणि तो जन्माचा सार्थक होण्याकरता आजही ते म्हणतात ना, धन्य धन्य निवृत्ती निवा काय महिमा वर्णवा. तुमच्या महिम्याचं वर्णन तरी कसं करावं, जे वृत्तीवरतीच नाही निवृत्तच सतत. असे माझे दादा होते आणि आजही इतके वर्ष होऊन गेले आपण त्यांच्या वारीला येत आहोत आणि आणत आहोत. काही झालं तरी, किती काही अडचणी आल्या तरी भगवान परमात्मा तो आपल्याला आणतो. जोपर्यंत आपण येतो तोपर्यंत त्याची इच्छा आहे. ज्या दिवशी निघून गेला वारा, निघून गेला देव कृपा, संत कृपा, आत्मकृपा, परिस्थिती कृपा, सगळ्यांची कृपा आहे. कोणाला पण घडत नाही वारी, कोणाला पण घडत नाही. ते माळ नाही घातली तरी चालेल, नाही आम्ही जर प्रयत्नात आहे तरी चालेल, पण आला एक कमी झालं का. ज्याच्या वारीला आलेले आहोत ते मुख्य कोणाचा अवतार आहे, शिव अवतार तोच धरून, शिव अवतार तोच धरून, शिव अवतार तोच धरून.
ताकद आहे. आता तुमच्याकडे माचीची काडी आहे. त्या माचीच्या एका काडीमध्ये काय होईल? एका काडीची ताकद किती आहे? तृण अग्नी मिळे समरस झाली. गवताला जशी सुकलेल्या गवताला जर एक काडी लावली तर तो सगळा असेल नसेल तेवढा सगळा जळून खाक करतो. तसा आपण वारीला आलो, मागे केलेले सगळे पाप व्यवस्थित जळून जातात. तो पुन्हा करायला तयार व्हायला आता हे सगळे कार्यकर्ते हे जे त्रास घेतात, ही जी सेवा करतात त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. तुम्ही तुमच्याच माणसाकरता टाळ्या वाजवला, आमच्याकरता का नाही वाजवा पाहिजे ना. विठाल विठाल. या कष्टाचं चीज कधी वाटता? तुम्ही इथे आलात प्रसन्न चित्ताने प्रसन्न चेहऱ्याने पाहिल्यानंतर गोड वाटत. आई भाऊ दादा पुढच्या वर्षी सुद्धा असाच वारीला यायचा. संकल्प तर सोडायचा. मधीच गचकलो तर त्याची इच्छा, राहिलो की ही त्याचीच इच्छा. पण हा येऊ आम्ही काय म्हणायचं? येऊ आम्ही. कारण आपल्या संकल्पामध्ये एवढी ताकद आहे. कारण त्यांनी सुद्धा अवतार शिवाचाच अवतार येईल. सदा शिवाचा सदा शिवाचा सदा शिवाचा सदा शिवाचा सदा शिवाचा सदा सगळ्यांचा उद्धार होण्याकरता यांनी अवतार झाला. सज्जनो, मग आपण त्याच्यामध्ये सामील व्हायला पाहिजे. ज्याला गहिनीनाथांनी निवृत्तीनाथाला तो ज्या जप दिला, तो शब्द दिला, त्याच्यानंतर शब्द दिल्यानंतर डोक्यावरती हात ठेवला. नाही समजलं? डोक्यावर हात ठेवल्यानंतर प्रतिभा प्रज्ञा स्मृती स्फूर्ती स्फुरण स्मरण मेघा प्रगल्भता ज्ञान विज्ञान तत्वज्ञान आत्मज्ञान बोध प्रबोध स्वरूपाची ओळख परोक्ष अपरोक्ष दृढापरोक्ष माल विक्षेप आवरण काशाय दोन आपापापा एवढं कवा ऐकायला मिळेल. एक एक शब्दावरती 7-7 दिवस बोललं तर कमी होईल. आणि तो शब्द, तो नाम, तो अनादिकालापासून चालत आलेला तो नाम निवृत्तीनाथांना मिळाला. आणि निवृत्तीनाथांना सांगितला की तू हे सगळ्यांना देत जा. पण ज्ञानदादांनी भारी काम केलं. ज्ञानदादांनी साथीवंत भारी काम केलं. आणि आजही तो शब्द, तो नाम आज
बी आता बी इथं बी आहे. आम्हाला तरी वास हलतच बोलतो. करणार काय जे पोटात असत सेवितो हरस वाटितो अनिका, सेवितो हरस वाटितो अनिका, सेवितो हरस वाटितो अनिका, सेवितो हरस भगवान परमात्म्याचा जप जसं माझ्या निवृत्तीनाथांना मिळालं, निवृत्तीनाथाने ज्ञानदेवाला सांगितलं, ज्ञानदेवानी सोपन काकाला सांगितलं, सोपन काकानी मुक्ताईला सांगितलं. न मुक्ताईने कोणाला दिलं? चांगदेव बाबाला दिलं. चांग्या नाही म्हणायचं, आपली काय लायकी त्यानं चांग्या म्हणायचं नाही. नाही, अरे ज्यांच्या पुढे मेलेली माणसांचा हाड जरी दिसला तरी अख्खा माणूस तयार होत होता. आपल्याकडे भर कीर्तनात सुद्धा हॅलो हाय माणूस लगेच नाही आला तरी म्हणजे आपली कपॅसिटी आपण समजून घ्यायची. ते चांगदेव बाबाने तो जप घेतला आणि आपल्याला सुद्धा तो मिळाला पाहिजे. आणि मिळाल्यानंतर निवृत्तीनाथांची स्थिती विशेष अंतर्मुख व्हायला लागली. अंतर्मुख होता होता चेहऱ्यावरचा तेज वाढत गेला आणि वाढत गेल्यानंतर मग आता काय करायला पाहिजे? आता हा देह राहू शकत नाही, हा देह राहू शकत नाही. काय करायचं? मग पांडुरंगाला सांगितलं होतं, त्याने सगळ्यांनी म्हणून विमानात बसून इथे त्र्यंबकेश्वरला आले आणि त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर सगळे साधू संतांनी द्वादशीचं पारणं सोडवलं आणि सोडल्यानंतर मग दादांना सांगितलं, तुम्ही नासाग्री दृष्टी सोहमांगाशी गोष्टी पाठीपोटी रेलो नासाग्री दृष्टी ठेवून सरस्टेट फॉरवर्ड बसून आणि मग माझ्या निवृत्तीनाथांना साक्षात भोलेनाथ होतं, पांडुरंग पण होतं आणि ते सगळ्यांनी मिळून ही जी समाधी अभंगाचं समाधी
मागे शोभे ब्रह्मगिरी, मागे शोभे ब्रह्मगिरी. आता आपण आपल्या डोळ्याने पाहतो आणि हे सगळं दृश्य पाहत असताना मनाला एक विशेष आनंद वाटतो. कुठला आनंद वाटतो की चला आपल्याकडून ही वारी होती आणि अवश्य करायची. कोणाला आल्या असेल अडचण, कोणाच्याकडे वयच झाला असेल, कोणाची तब्येत ठीक नसेल, कोणाला दुसऱ्या काही अडचणी असतील, पण तरी पण सुद्धा तुम्ही आला ते वारीला खरोखरच धन्यता द्यावी तेवढी थोडीच आहे. विठाल विठाल आपला ध्येय एकच असायला आणि का दुसरे आणि दुसरी मज नाही आता नेमिऱ्या चिंता पासुया. गळ्यात तुळशीची माळ घातली ना मग आता बाकी कुणाला करत नाही बसलं बस झालं ना. आता तरी पुढे हाची उपदेश करुणाश आयुष्याचा नाश करायचा आणि मुद्द्याचा समजून घ्यायचं तर भगवत चिंतन आहे. ते चिंतन कोणाला लावायचा? चिंतन चित्ता चित्ताला लावायचं. मन किती असतात? एक अंतर्मन, दुसरं बहिर्मन, तिसरं वाईट तिसरा असतो तो दिव्य मन. चिंतन चित्ताला लावीन मनाच्या मनाला उर्वरीच्या सुखात उर्वरीच्या सुखामध्ये पांडुरंग भेटी देत असतो आणि तिथपर्यंत जाण्याकरता संत विना प्राप्ती नाही. आणि ते संत कोण? केची संत, केची संत हेतू विठ्ठलावरती आहे. एकाच विषय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकाराम बाबांनी तर स्पष्ट म्हटलेलं आहे, बोलावा विठ्ठल पाहावा
नाही, पण खरावा विठ्ठल कसा काय असेल त्याला साधू संतांची भेट व्हावा लागते. साधू संतांची कोण पोचलेलं असतं ते आपल्याला पोचवतात. आणि वाक्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे आणि या वाणीला आला पूर्ण वाक्य राहिला. बाकीचा प्रश्न पूजन मागती काय प्रकार आहे तो प्रकार ज्या वेळेला हे गावठू गाईचं तूप या हातावरती घ्यायचं असतं त्याची अवस्था झालेली लागते. देवदेवात शाउटिंग लावली, जम्पिंग लावली, क्राईंग लावली, हालाला लागतो, फुलाला लागतो. कंठी प्रेम दाते नैने नीर लोटे हृदयी रगडे राम रूप. कंठातून डोळ्यातून अश्रुपात चालू राहतो. माझे महाराज सांगतात देवी देवा माझा प्रेमाचा जिव्हाळा. प्रेमाचा जिव्हाळा मुक्तीचा सोहळा अखंडित सगुण भक्तीस साक्ष काय जाण कर्म नारायण कर्म निष्ठ. कर्म नारायण झाल्यानंतर त्याच्यावरती निष्ठा ठेवायची असते. रोज हरिपाठ, रोज ज्ञानेश्वरी वाचणं, रोज चिंतनाला बसणं आणि मग आपला असेल तो काम धंदा तो करत राहता. कुठल्या बाबाचा ना बाबूचा ना बाबीचे कोणाही आठवण करायचे एकाच करायचं असेल तर साधू संतांची आपल्या निवृत्ती दादांची करा, ज्ञानोबरांची करा आणि आपल्या गुरुमाऊलीची आठवण करा. तुमचं पोट कल्याण होईल. गुरुजी कसं बी असू दे पण त्यांची निंदा करायची नाही, अजिबात नाही. त्यांची निंदा केली तर भोलेनाथाची निंदा केल्यासारखी, त्यांची निंदा केली मी पांडुरंग रायाची निंदा होते, अजिबात नाही. जिसके कर्म धर्म उसके पीछे. जो चांगला करेल त्याला चांगला मिळेल आणि वाईट करेल त्याला वाईट मिळतच असतो. आता आपण या वारीला आलो, आपल्याला काही पैसे मिळणार आहेत का? आपण उलट देणगी देतो, उलट देणगी देत राहतो. आम्हाला ते सरांनी बोललं असं असं आहे म्हणजे चांगली गोष्ट. पिंपळगाव मोर ते त्र्यंबकेश्वर तुम्ही 17 वर्ष सेवा करता, तर कमी झालं का? खरोखरच भाविक बोलले त्यांचे पंडोबा भाविक सगळंच भाविक म्हणून तर एवढा मोठा जगन्नाथाचा रथ. पुढच्या वर्षी याच्यातून 3 पटीने तुम्ही लोक येणार. याला अडचण झाल्या म्हणजे गचका बसला निवडणुकीचा. त्याच्यानंतर कोणी वारलं असते सकाळी फुटका होईल काही समजत नाही. जाऊणार आहे 3 तासाचं ते खेळ आहे. घरी जायला किती टाइम लागतो. नंतर बटणं दाबाचीच आहे, बटणं दाबाचीच आहे. मात्र आपला हेतू एकाच अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि
परमसुखाची प्राप्ती व्हायला पाहिजे. आणि खाती भार दुटी भूक लोक हालायला लागली, मांड्या मोडायला लागली, घड्याल बघायला लागली. समजा तू आता उरक, तो आम्हाला काही सांगू. बादली भरली का तिचा आवाज पडतो. काल कसं जेवण खाऊन करून कंपनीत कारभार होता, त्याच्यामुळे काही वाटत. आता गुरुदेव वाटत ती उरकत ती उरकत. बाबा बरं दिसत, डोक्टर जरा वेगळं लावलेलं आहे, डोक्टर जरा वेगळं आहे. ठाव करून बघतात थांबे. जसं तो ग्रंथ वाचनाचा शेवटचा काही मानाला चित्र दिसला का लगेच कापूर हातात धरतात. खायचाला आता जसं कार्यक्रम झाल्यानंतर आभार प्रदर्शन असताना तर जास्त बोलल्यानंतर बरोबर वाटत. आम्ही माहीत झालं ना कसं बोलले काय बोलले ते, आणखी तू कशाला वर्णन करतो. मग त्याच्यामुळे ते बरोबर वाटत नाही. म्हणून कंटाळा याच्या संपवलेला आणि त्याला शोभा बी असत आणि आनंदी बी वाटत. म्हणून मी काही जास्त वाढून कोणी काही संदेश घेणार नाही. तर घेणार आहेत का? नाही घेणार. कशाला गडबड करा. आपल्या शिरात तानाच्या कशाला. भगवंताचं नामस्मरण चिंतन करायचा. तो चिंतन कसं करायचा. टोपी काढूनच पाया कोणाच्या पाय. इंग्लिश मध्ये माने हॅट्स ऑफ टी यू, मानलं बाबा तुला. तसं पाया पडताना काही काही पाया मांड्याचाच पडतात. मंत्री बिंत्री कोणी आले बुवाचे ते जास्त वाकत नाही, मांड्याचाच पडतात. काही काही थोडं आणखी जातात, गुडघं छापतात, गुडघं त्याच्यानं थोडा आणखीन आला थोडं वागतात, पायाला हात लावायला धावतात. आणि चौथा वाकत वाकला एक वीक जागा बाकी ठेवतात, पूर्ण वाकत. आणि पाचवा टेकत नाही, टेकला प्लग. तुम्हाला माहित आहे प्लग गाडीचा जास्ती जवळ नाही ना जास्त लांब नाही, त्याच्यातून स्पार्किंग गेली एवढाच अंतर ठेवतो. वास्तविक पाया का पडायचा असतं. पाया पडण्याचे क्या फायदा आहे. जे एव्हिलन्स विल पॉवर हे गोलांकार फिरत असते महापुरुषातून आणि फिरत असत ते सपाट भागातून प्रेरित होत असते, चरणातून आणि हातातून. आणि ते चरणातून हातातून तो आपल्याला आशीर्वाद मिळत असतो. हार का घालतात. इकडे बी आला विठाला विठाला
आध्यात्मिक पौराणिक तत्वज्ञान विज्ञान चारही गोष्टीचे दिग्दर्शन करता येईल. पण टाइम इज मनी. जोपर्यंत श्रोते वर्गाचं चर टवटवीत वाढलं तरी काही हरकत आणि चेहरा कंटाळलं हे कुठं नेहमीच ऐकता मी बोलतो. मग हे जो हार आहे बाबा तुझ्या गळ्यात घालतो तर तुझ्या मानाच्या शिरात ताट होऊ देऊ. जेवढा हार पडलं ते बाबाच्या मानेचे शिर नरम व्हायला पाहिजे तर समजायचं काम बरोबर. आणि त्याची 2 इंच छाती फुगायला लागली याच नसेल त्याला काही कळत समजायचं काही समजत. आणि का घालतात आता इथे यानं माहित आहे. 17 वर्ष लय बाबा लोकांना मी हार घातला. हार आहे हार घातल्यानंतर बाबा तो सांगतो आमची निवडणुकीत सगळ्यात काय झाली हार झाली. मग ती हार होऊ नये मग तुझ्या गळ्यात हार घालतो. म्हणजे विविध रंगाची फुलं आहेत बघा ना. रंग किती 1 2 3 4 5 आणि अच्छा आणि खाली एक तुरा आहे मृदुंगमणीचा. खालचा तुरा आहे विनेकरी बाबाचा आणि हा मधला तुरा आहे हा व्हिडिओ शूटिंग करणारे बाबाचा. आणि आमचे गायक संपूर्ण महाराष्ट्रावर असतात. रामेश्वर काले आणि आपले सत्यवान महाराज संपूर्ण महाराष्ट्रावर असतात ते. आणि त्यांना माहिती आहे बाबाला आता कुठला प्रमाण पाहिजे कसं पाहिजे किती चढ उतार ताल चूर नर्तन वादन गायन परफेक्ट असत. मग 30 माणसं असली म्हणजे जास्त तकलीफ होत. बर पण याच्यामध्ये याच्यात एक धागा आहे. काही फुलांना गाठ म्हणून आणायला लागतो. मी पैसे भरतो चल काय पट्टी असेल मी भरतो तू चल दिंडीला. काम आहे म्हशी आहेत आमच्या बहिणीचं लग्न आहे. 1000 कारण सांगतो तो आडेवेडे घेतो. मग त्याने काही ना गाठ मारावं लागतं बाबा. गाठ म्हणजे काही फुलांना गाठ मारावं लागतं आणि काही फुलांना टोचून सुईने टोचून चल आलो चल. आणि मग याच्यामध्ये प्रेम नावाचा धागा आहे. प्रेम आणि तो प्रेम नावाचा धागा म्हणजे गुरुदेव सांगायचं नेहमी बघा ना तुमच्या माझ्यामध्ये आता सुद्धा जे चित्त चैतन्य आहे ज्या चैतन्यामुळे डोळे मिचमिच करतात ज्या चैतन्यामुळे पंपिंग मशीन तुमची माझी सगळ्यांची चालू आहे त्या चैतन्याला चेतना देव अल्लाह आत्मा ईश्वर गॉड येणे आदर्श काही नाव द्या आणि ती सहजगत्या समजत रे. पण आपल्याला इथलं व्यासपुराण मंडळी सांगतात ना हे ऐकायचं जेवायचं नाही करायचं सांगायचं कोणी. आपले नाथ बाबा काय सांगतात करा रे बापानं साधा बिस्किटासाठी आई समोर रडत बसतात. बेटा तुझे आई वडील आलेत का इथे कुठे खाली वाजव बघू. आणि आई नको बाई नको लाजतात ना बरोबर पण आहे. आई खरोखरच आई तुमची खुश पवित्र झाली अगोदर पवित्र होती. त्याचा 3 लोकांमध्ये झेंडा आज झेंडा लावायला कुठं आले बा
बेटा नाव काय कुठे तुझं आमची कानपूर लाईन कमी झाली कार्तिक 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 सुंदर आणि वडिलांचं नाव सोमनाथ पवार आईचं नाव त्यांचं कोणीच नाव घेत नाही शाळेत आम्ही घेत असतो ना जसं स्वयंपाकी असतात ना ते कधीच समोर येत नाही आणि खरीच जाऊ त्यांच्या हाताला असतात आणि अशी लेकरा राष्ट्रजमतचं भविष्य आहे की उद्याचा भारत हा विश्वगुरु होऊ पाहिजे नाही हा विश्वगुरु म्हणजे अशी लेकरं तयार झाली आपण आपल्या गौऱ्या हात गेल्या अर्ध्या मोठे लाकडं रचून बी ठेवले तरी आपण दुसऱ्याला गायला मदत नाही बेटा पण ते गाते आनंद वाटतो मुलगी असून आनंद वाटतो वाजव तिच्यासाठी मी टाळले किती वाजवायचं म्हणतो कारण टाळी वाजवले ना 108 वेळा टाळी वाजवले तर आपल्याला काय होतं डायबिटीज कमी होतो हे पॉइंट दाबले जातात पॉइंट दाबल्यामुळे ॲक्युप्रेशर वाढतो ॲक्युप्रेशर वाढला का आपल्याला आनंद वाटतो उत्साह वाटतो आणि दुःखाची निवृत्ती होते आणि दुःखाची निवृत्ती झाली का शेवटच्या चरणा अभंगात सांगतात नृत्यनाथाच्या चरणी
शरण एका जनार्दनी. निवृत्तीनाथांना एकनाथ महाराज शरण गेले. प्रश्नच नाही, आपणही शरण चालवले बाबा. आम्हाला काही कळत नाही, समजत नाही, आम्हाला ज्ञान नाही, आमचा कुठलाच नित्यनेम नाही. आमच्याकडून कर्म धर्म असे काही करून घे जेणेकरून आम्हाला तुम्ही जपता तो जप. आता संजीवन समाधीमध्ये निवृत्तीदाता कुठला जप जपत असेल नाही बाई माहिती. रामकृष्णारी अरे ते चोराने माहिती. तो जो रामाने जप जपला तो कुठला असेल? वशिष्ठाने दिलेला. मग कृष्णाने सांदीपनी ऋषीकडून कुठला जप दिला असेल? त्याच काही माहिती नाही. आका जग विठ्ठल विठ्ठल म्हणतात. विठ्ठल स्वतः कुठला जप जपतात? पण तो जप घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. नंतर जीवनाचा बेडा पार होईल. नाहीतर खाली बोलाचे कडी बोलाचाच भात जेवून कोण तृप्त झाला. आणि आजच्या दिवशी हरिदिनी आहे. हरिदिनीचा उपवास व्यवस्थित तुमच्या आपल्याकडून व्यवस्थित करून घेताना झालेला आहे. आणि माणसाला अटॅक येऊ नये. ही जी एकादशी आपल्याला सांगितली ना, एकादशी सगळ्या शिरा मोकळ्या होतात. सणकावून उपवास करायला पाहिजे. उठल्यापासून भसर भसर खात बसायचा. तर कुठेतरी आराम द्यायचा. त्या आदल्या दिवशी सण बरोबर नीट जेव्हा उद्या एकादशी शिंगा बिंगा रताली भगर येणे जमला तर मग तिच्या भाकरी बनवतात. पुन्हा परत आपल्या बटाट्याची उसळ तुम्ही बी खाणार आम्ही बी खाणार काही वेगळं. तो कुठंतरी आपण थांबला पाहिजे. आणि कुठंतरी थांबलं तर आपलं शरीर निरोगी राहू शकतं. आणि ते निरोगी राहण्याची ती रीत भात आहे. भगिनी वर्गाने एक काम करायचं. तुम्ही वारीला आलात उत्तम. तुम्ही बैठकीला जात असाल प्रश्नच नाही. स्वाध्यायाला जात असाल तरी काही प्रश्न नाही. निरंकार मिसल जात असाल तरी काही प्रश्न नाही. परंतु आपल्या नवऱ्याचा हाल होऊ द्यायचं. कळतं मी काय बोलतो ते? हाल होणं म्हणजे संत चालले हरिपाडाला. हो आज मी चालली. हो जाणार उद्यापासून वारीला. आमची काय काय नाही. पोरगी आहे घरात ती तुम्हाला देईल भाकरी बिकरी काही बनवून द्या. पण तिच्या भाकऱ्या त्या भाकऱ्यावर बोटा येतात ना. येऊ दे की आता खात असच कसं तरी करून द्यावं. मग म्हणजे नवऱ्याचा जर हाल केला तरी बेकारी असं मेल्यानंतर फोटोच्या समोर उभ्या उभ्याने बोल ठोकते ती. फायदा काय त्यावेळेला? पण जिवंतपणे असताना नवऱ्याचा हाल होऊ द्यायचं. त्याला लागेल तो पदार्थ लागेल तो वस्तू ती त्याला द्यायच्यासाठी. गडी माणसाने सुद्धा एकदा वय झालं ना कार्यकर्त्याने लक्षात घ्यायचं. नाही तर ती घरात त्याची बायको बोलतात तुम्ही सगळे पाया पडता त्यांचे. तर त्यांची कदर कशी आहे आमची आम्हाला माहिती. कदर कशी आहे हे आमची आम्हाला माहिती. आतूनच्या ऐकायला जायचं आतून. कारण तो बायकोचा हाल करत असते. त्याच्यापेक्षा घरची बाहेरच्या लक्ष्मीला हार फुलं लाईन लावून लावताना घरची लक्ष्मी तुम्हाला डब्बा देता, तुम्हाला सगळं काम करतं. काहींचं असं बी आहे का आंघोळ करताना पाठ बी चोळून देत. पाठ पण चोळून देत. थांबा ब्रश आणा. ब्रश लय जरा पाठ घेस का हात जात नाही. मग ती बी पाठ बी घसून देत. मग तरी तिच्यावरती हात उचलायचा नाही. आणि हात उचलला तू बेकारी झाली समजायचं. लय बेकारी. त्याच्यापेक्षा की कोण आहे? लक्ष्मी. तुम्ही कोण आहात? नारायणात. आणि लक्ष्मी नारायणाचा जोडा कुठं शकतो? नारायण तुलत येता कामा नये. आता आपल्याकडे विषय नाही तो तुलत त्याला समजलं. जो मोल मदिरा खाई तो मदिरा नंदनाचे गाई. ज्याने ब्रह्मानंदन असं सेविला तो केवी आहे आवरला. तो टिंब टिंब. आता या क्षेत्रामध्ये काय बोलायचं? आपण सगळं परमपवित्र जा. विठाला विठाला ज्यांचं आई वडील आहेत त्याने कार्यक्रम कमी ऐकायची.
परंतु आई वडिलांचा हाल होऊ द्यायचं नाही, बिलकुल नाही. आणि सुनानीचं सासूचं बिलकुल हाल करायचं नाही. पुढे कर्माचा अकांत सिद्धांत तो पुढे येतो, आपल्या पुढे येत असतो. कारण नाथ बाबांनी निवृत्ती दादांना नमस्कार घातले म्हणजे उगीच न घातलेलं आहे. तुम्ही आपण सगळे बरोबर आहेत, मी जास्ती येळ घेणार नाही, काही काळजी करत नाही. तर आम्हाला सकाळी बी कार्यक्रम करायचा आहे, नेहमी चालूच आहे. आणि सज्जनो, प्रभूला सांगायचं, ऐशी बुद्धी दे भगवान जिसने सबका हो कल्याण. ज्ञानेश्वर तुम्ही सर्वच जण कार्यकर्ते थोडं अंतःकरण मोठं ठेवायचं. ज्याने देणगी दिले त्याचा नामोल्लेख, अख्खा नामोल्लेख करायचा. त्यांच्या आई वडिलांचा सुद्धा नामोल्लेख करायचा, जसा मगाशी आईचा. परंतु आता एक काम करायला लागला, हार आहे का नसेल तर आईला तिलक लावा, आईचा सत्कार करा. कारण आणि तो सत्कार तो परमात्म्याला पर्यंत पोचेल. तिच्या लेकराने एवढा तेवढं कशाला सत्कार पाहिजे, तू देऊन बघ, तू देऊन बघ. काय काय म्हणत कशाला सत्कार पाहिजे, तू दे, तुझं नाही करू सत्कार, तुझं नाही नामोल्लेख करू. तो देत नाही, त्याचा हात खिशाच जात नाही. आणि जी मंडळी सगळं कष्ट करतात एवढं, आणि हे मंडप पेंडप उभीच नाही पडत. मला रात्री बोललं की बाबा कोण होते भाऊ, तुम्ही होते का? कोणतरी बोललं की हे मंडप पेंडप आम्ही आयत्या वेळेला विकत घेतलेलं. खरोखरच तुमच्या कष्टाला चीज आहे. आणि भगवंत करू तुम्हाला आणखी उत्साह देऊ. आणि माझंही बोलता बोलता जास्त बोलणं झालं असेल ते क्षमा कराण्यात चांगले असेल ते माझ्या निवृत्तीनाथांचं जय विठ्ठल. सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की, त्र्यंबकेश्वर भगवान की.